तुम्हाला वाटतंय का की एआय मुळे एसईओ आता पूर्णपणे बदललाय? आजकाल युजर्स गुगलच्या लिंक्सवर क्लिक करण्याऐवजी चॅट जीपीटी किंवा जेमिनायकडून इन्स्टंट आन्सर्स मिळवत आहेत. अशा वेळी अनेकांना वाटतं की वेबसाईटचे महत्त्व संपले, पण रियालिटी एकदम वेगळी आहे. आजच्या एआय ड्रिव्हन जगामध्ये तुमची पूर्ण वेबसाईट नाही तर तुमचं होमपेज पुन्हा एकदा सेंट्रल प्लेयर बनलेलं आहे. हे कसं, तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. अगोदर कसं व्हायचं की लोक एखादा प्रॉब्लेम सर्च करायचे आणि तुमच्या ब्लॉगवर लँड व्हायचे, पण आता एआय स्वतःच इन्फॉर्मेशन समराईज करून देते. त्यामुळे ब्लॉगवरचं जे तुमचं ट्रॅफिक होतं, टॉप ऑफ द फनेल जे ट्रॅफिक होतं ते आता कमी झालंय. जेव्हा युजरला एआय कडून उत्तर मिळतं तेव्हा तो अधिक माहितीसाठी तुमच्या ब्लॉगवर जात नाही. तर पण इथेच एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. जेव्हा एआय तुमच्या ब्रँडचा उल्लेख करतं तेव्हा युजरचा तुमच्यावरचा ट्रस्ट वाढतो आणि मग ते तुमच्या ब्रँडचं नाव सर्च करायला जातात, ज्याला आपण ब्रँडेड सर्च किंवा ब्रँड सर्च असं देखील म्हणतो. आता हा जो वॉर्म्ड अप युजर आहे हा थेट तुमच्या होमपेजवर येतोय तुमचं नाव सर्च करून. म्हणजेच तुमचं होमपेज आता तुमच्या बिझनेसचं व्हर्च्युअल फ्रंट डोअर बनलं आहे. आता यामध्ये स्ट्रॅटेजी काय, तर मग आपल्या वेबसाईटवरचं स्ट्रक्चर कसं असावं. आपल्याला आपली वेबसाईट एक फायलिंग कॅबिनेट सारखी ऑर्गनाईज करावी लागेल. यासाठी 3 महत्त्वाच्या आणि प्रोफेशनल रूल्स हे नेहमी लक्षात ठेवा. फर्स्ट वन, लॉजिकल ग्रुपिंग. तुमचं कंटेंट, सर्व्हिसेस, प्रोडक्ट एकदम गोंधळात टाकणारी नसावी, तर ती योग्य ग्रुप्समध्ये विभागलेली असावी. रूल नंबर 2, द 3 क्लिक रूल. युजरला हवी असलेली माहिती, सर्व्हिसेस, प्रोडक्ट हे त्यांना मॅक्सिमम 3 क्लिक्स पर्यंत पोहोचवायला हवी. जास्तीत जास्त 3 क्लिक्समध्ये त्यांना हवी असणारी माहिती ही मिळालीच पाहिजे. रूल नंबर 3, कन्व्हर्जन पाथ. होमपेजवर आल्यावर युजरला गोंधळ वाटू नये, त्यांना नेमकं कुठे जायचंय याचा क्लिअर रोड मॅप असायला हवा. हे खूप महत्त्वाचे 3 रूल्स तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवे. आता लक्षात ठेवा, तुमची वेबसाईट आता तुम्ही 2 मास्टर्ससाठी बनवताय. पहिला म्हणजे ह्युमन युजर, जे ब्रँड सर्च करून तुमच्या होमपेजवर येत आहे, आणि दुसरे म्हणजे एआय सर्च बॉट्स, जे तुमचा डेटा क्रॉल करून इतरांना तुमच्याबद्दल सजेस्ट करणार आहे. जर तुमचं इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर क्लीन असेल तर तुम्ही या एआयच्या रेसमध्ये नक्कीच जिंकू शकता. सो द बॉटम लाईन इज, तुमचं होमपेज आता फक्त एक डिझाईन नाही तर ते तुमचं सर्वात मोठं मार्केटिंग आणि कन्व्हर्जन हब आहे. तर मित्रांनो, तुमच्या वेबसाईटचं होमपेज या एआय ट्रान्सफॉर्मेशनसाठी रेडी आहे का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच लेटेस्ट डिजिटल मार्केटिंग ट्रेंड्स आणि डिजिटल ट्रेंड्ससाठी आम्हाला फॉलो करा आणि आमच्या डिजिटल मोगलीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.